एरंडोल तालुक्यातील वनकोटे शिवारातील असलेला वसंत सहकारी कारखाना हा गेल्या 28 वर्षांपासून बंद आहे. दरम्यान हा सहकारी कारखाना आता जिल्हा बँकेने विक्रीला काढला आहे. या विक्रीला या परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. दरम्यान यापूर्वी शेतकऱ्यांनी या जमिनी देण्यासाठी पूर्तता दिली होती, परंतु आता या ठिकाणी वसंत सहकारी कारखाना विक्री काढल्यामुळे येथील शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्यासोबत काही या भागातील शेतकरी आहेत. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे. त्यांची मागणी अशी आहे की हा जो वसंत सहकारी साखर कारखाना आहे हा विक्रीस काढू नये. दरम्यान यापूर्वी जे आम्हाला आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या जमिनी परत मिळाव्या यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे. दरम्यान यापूर्वी अनेक आश्वासने दिली. आमच्या नातेवाईकांना किंवा सहकाऱ्यांना या संदर्भात नोकरी दिली असे देखील या ठिकाणी आश्वासन दिले होते. आपण या संदर्भात काही शेतकरी या ठिकाणी आले, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही यापूर्वी 28 वर्षांपूर्वी प्रशासनाला या सहकारी साखर कारखाना संदर्भात जागा दिली होती. आजची परिस्थिती काय आहे नेमकी? तुम्ही आज जे निवेदन दिलेलं आहे, काय मागणी तुमची? आज आम्ही शासनाला एक निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही ज्या जमिनी दिल्या होत्या हे आमच्या मुलाबाळांना कुठेतरी नोकरी मिळेल या उद्देशाने दिलेल्या होत्या. काही की मोठा बलाढ्य माणसाच्या घशात घालण्यासाठी दिलेल्या नव्हत्या. त्याच्याच एक अनुषंगाने आता शासनाने जे धोरण काढलेलं आहे 23 तारखेला त्याचा निलाव आहे, तो निलाव कुठेतरी थांबवावा आणि थांबवत नसेल किंवा हा कारखाना परत चालू करावा. चालू न होत असेल तुमच्याकडनं तर आमच्या जमीन आम्हाला परत द्याव्या. दरम्यान तुम्ही या संदर्भात जिल्हा बँकेसोबत काही पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना काही तोंडी भेट घेऊन काही आश्वासन दिले का त्यांनी तुम्हाला? तर आम्ही जिल्हा बँकेला वेळोवेळी संपर्क साधलेला आहे. जिल्हा बँकेने आम्हाला पत्रव्यवहारही केलेला आहे. जिल्हा बँकेने सांगितलं की आमच्याकडे कर्मचाऱ्यांचे काही घेणे नाही. घेणे नसल्या कारणास्तव मग घेणे कुणाकडे आहे हा एक आमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही जमीन कशासाठी दिली? आम्हाला नोकरी मिळेल. जमिनी देणारेच कामगार आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडेच भांडतोय ना, तुम्ही आम्हाला न्याय द्या. आता या जिल्ह्यात म्हणजे मोठमोठे मंत्री आहेत आपल्याकडे आणि तीन मंत्री असल्यावर आणि चांगले बलाढ्य सरकारमध्ये आहेत आणि त्यांनी या कुठेतरी गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, हीच एक विनंती. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी देखील हाच मुद्दा उचलून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. आता काय सांगाल, तुमच्या जमिनी प्रशासनाने दिलेल्या आहेत, तुम्हाला त्या संदर्भातला काही मोबदला मिळाला आहे का? मिळाला असेल तर तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्यांनी पूर्तता झालेली आहे का? म्हणजे ते जे त्यांनी मोबदला दिलेला होता शेतकऱ्यांना, तो मोबदला पण शेतकऱ्यांनी तिथे सभासद म्हणून तिथेच भरलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत त्यांच्या हातात आलेली नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी सभासद झाल्यामुळे त्या ठिकाणी ती रक्कम त्या शेतकऱ्यांनी तिथे भरलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकरी हिताचा सरकारी कारखाना विकला जात असेल तर ते या जळगाव जिल्ह्यातील राजकारण्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. दरम्यान या ठिकाणी मंत्र्यांच्या विरोधात देखील मंत्र्यांनी याकडे भूमिकेकडे दुर्लक्ष केलेलं असे देखील त्यांनी आरोप केलेला आहे. या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांनी देखील आपला मुद्दा मांडण्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. दादा, काय सांगाल, या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना तुम्ही निवेदन दिले, तुम्हाला प्रशासनाकडून कुठले आश्वासन काही मिळाले की या संदर्भात? तसं आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की याची आम्ही सखोल चौकशी BDR कडं आणि जे असेल शेतकरी हिताच्या त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू असं आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण एक मुद्दा असा आम्हाला म्हणायचा आहे की जे सरकारचे जे धोरण आहे ते आम्हाला आज कुठेतरी गलत वाटतंय. म्हणजे जे शेतकरी विरुद्ध जात आहे, जे आज जो शेतकरी आता कापाड कष्ट करून त्याच्या हातात जर काही मिळत नाहीये आणि दिवसेंदिवस शेतकरी आज आत्महत्या करत असेल भारतासारख्या या देशामध्ये, तर आपला देश कुठेतरी भरपूर मागे आहे. विकसित या राष्ट्रामध्ये आपला देश असतो. कोण म्हणतं भारत आज विकसित आहे? विकसित नाहीच आहे. कारण की आज जर शेतकरी राजा मागच आहे तर त्याच्याकडनं जे जमिनी घेतलेल्या आहेत, आज आमच्या ओनकुट्या येथून कवडीमोल भावाने घेतलेल्या आहेत, त्या जमिनीचे आज पूर्ण किंमतही नाही. पण आज जे ते लिलाव प्रकार 23 तारखेला त्यांनी ठेवलेलं आहे, त्यांनी एक प्रकारे कुठेतरी गुपचूप ठेवलेलं आहे. जर त्यांना जर ही प्रक्रिया करायची असली तर त्यांनी ओपन करायला पाहिजे की ऑनलाईन पद्धतीने का करताय, जेणेकरून बाकीचे कोणी तिथं भरू शकणार नाही टेंडर वगैरे. एक प्रकारे त्यांना हा कारखाना चालू करायचा नाही, तो विक्री करायचा आणि जी जमीन आहे आजूबाजूची एरिया ती जमीन त्यांना बळकवण्याचं कुठेतरी हे त्यांचा हा मानस आहे. त्यामुळे आमचं जे शेतकरी आमच्या जमिनीला आमचा असा विरोध आहे की या जमिनी आम्हाला परत मिळवणे तर हा कारखाना चालू करण्यात यावा. तुम्ही काय सांगाल दादा, तुमच्या पण जमिनी गेलेल्या आहेत, तुमच्या वडिलांच्या कारणामध्ये जमिनी गेलेल्या असतील, आज तुम्ही त्याचे वारस आहात, काय सांगाल? आमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी जे जमिनी दिल्या होत्या की जेणेकरून जमिनी असे दिलेत की आमच्या मुलांचे किंवा नातूंचे जे येणारी पिढी आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी या जमिनी दिल्या. पण जिल्हा बँकेला एक विनंती एक विचारायची आहे
की तुम्ही जर हा शेतकऱ्यांसाठी उभारलेला कारखाना होता, तर तुम्हाला विकायची घाई काय एवढी? व तुम्हाला विकायचे तर शेतकऱ्यांना, सभासदांना आणि सर्वांना तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे, त्याचे ओपन टेंडर काढायला पाहिलं तर तुम्ही गुपचूप का करताय? आणि गुपचूप करता बँकेने आज सांगतं की त्या कर्मचाऱ्यांचे काही संबंध नाही. अहो इथं कर्मचाऱ्यांची संबंध नाही, मग यांनी जमिनी कोणाच्या भरोशावर घेतल्या? आमची विनंती एकच आहे, ही लिलाव प्रक्रिया थांबावी, अन्यथा आमच्या जमीन आम्हाला वापस द्या. तुम्ही जर चालू करणार असाल तर आम्हाला निर्णयाचं स्वागत आम्ही करू. आम्ही देणार ते तुम्हाला सर्व सहकार्य करू. फक्त तुम्ही कारखाना सुरू करा. जर तुम्ही विकत असाल तर आमच्या जमिनी आम्हाला वापस द्या, नाही तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही निर्णय प्रक्रिया होऊ देणार नाही. खरंच नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलंय की या परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी शेतजमीन दिली होती, परंतु सोन्यासारखी जमीन ही कवडी मोल किंमतमध्ये गेल्यानंतर आता सहकारी कारखाना बंद करण्याच्या मार्गावर आहे. यासाठी जिल्हा बँकेने लिलाव जी काढलेला आहे त्याला या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे हा कारखाना जर विक्री केला तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.